सुट्ट्यांचा हंगाम आता संपत आलेला आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये राज्यभरातील नागरिक पर्यटनासाठी त्याचबरोबर देवदर्शनासाठी पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं बाहेर पडल्याचं बघायला मिळतंय। मी आता आहे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। सलग सुट्ट्या त्याचबरोबर उन्हाळी सुट्ट्या देखील आहेत आणि त्यामुळं अंबाबाई मंदिरातील ही दर्शन रांग जी आहे ती हाऊसफुल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दोन्ही बाजूला भाविकांची अलोट गर्दी आहे ती बघायला मिळते। पहाटेपासून हे भाविक जे आहेत या अंबाबाई मंदिराच्या रांगेमध्ये आपल्याला बघायला मिळतात। एका बाजूला ही सगळी दर्शन रांग हाऊसफुल असतानाच ही आता रांग जी आहे ती भवानी मंडपापर्यंत गेल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं या सगळ्या सुट्ट्यांच्या काळात आपण बघितलं तर दररोज 80 ते 90 हजार लोक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत होते आणि आता पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये ही संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याच अनुषंगाने आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती देखील या भाविकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत असताना आपल्याला बघायला मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये या सुट्ट्यांच्या काळामध्ये अंबाबाई मंदिर असेल, ज्योतिबा असेल, रंकाळा असेल अशा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी भाविकांची असेल, पर्यटकांची असेल ती गर्दी वाढलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा येत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आता या सुट्ट्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच सुट्ट्या संपण्याआधी पुन्हा एकदा देवीच्या दर्शनासाठी हे भाविक कोल्हापूरमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं या सगळ्या भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर फुलून गेल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।